हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय फॅशन क्लास। आज मी तुम्हाला दोन संतवाणी अंकिला मी दास तुझा याबद्दल सांगत आहेत। पहिले सुरुवातीला आपण शब्दार्थ करूया। कनवाळू दयाळू, तर कनवाळूचा अर्थ आहे दयाळू। काज काम, अंकिला अंकित झालेला, सर्वे लगेच, वत्सरावे वसरवे वासराच्या आवाजाने, पाडस हरिणीचे पिल्लू। कृती करायची आहे तर कसं, पहिलं प्रश्न आहे, एक पाठाच्या आधारे खालील कृती केव्हा घडतात ते लिहा। माता धावून जाते, बाळ जेव्हा संकटात असते। पृथ्वीवर पक्षिणी झेपावते, पिल्लू घरट्यातून पडत असताना। गाय हंबरत जाते, वासरू भुकेने हंबरते। हरिणी चिंतित होते, जंगलात वणवा पेटत असताना। याप्रमाणे कृती करायच्या आहेत। पाठाच्या आधारे खालील कृती केव्हा घडतात ते लिहा। माता धावून जाते, जेव्हा असा प्रश्न येईल तेव्हा आपल्याला लिहायचं आहे बाळ जेव्हा संकटात असते। पृथ्वीवर पक्षिणी झेपावते, पिल्लू घरट्यातून पडत असताना। गाय हंबरत धावते, वासरू भुकेने हंबरते। हरिणी चिंतित होते, जंगलात वणवा पेटत असताना। याप्रमाणे प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत। दुसरा प्रश्न आहे, कृती पूर्ण करा। असा प्रश्न येतो, कवितेतील माता आणि हरिणीचे वर्णन करणारे शब्द लिहा। माता आणि हरिणी, माताच्या पुढे जे चौकट आहे त्यामध्ये आपल्याला कनवाळू लिहायचं आहे। हरिणी आहे त्याच्यामध्ये आपल्याला चिंतित हा शब्द लिहायचा आहे। कोण ते लिहा। परमेश्वराचे दास संत नामदेव। मेघाला विनवणी करणारा चातक पक्षी। याप्रमाणे या प्रश्नांची उत्तरं आहेत। पुढचा प्रश्न आहे काव्य सौंदर्य। तो प्रश्न फक्त मी तुम्हाला वाचून दाखवते, तो आपण नंतर करूया। खालील ओळीचे रसग्रहण करा। झेपावे सर्वेशी झेपावे पक्षिणी, पिली पडताची धरणी, भुकेले वत्सरावे धेनू हुंबरत धावे। आई प्राणी पक्षी यांच्या मातृप्रेमाचे कवितेतून व्यक्त झालेले वर्णन तुमच्या शब्दात लिहा। संत नामदेवांनी परमेश्वराकडे केलेली विनंती उदाहरण स्पष्ट करा। पक्ष्याच्या प्राण्यांच्या आपल्या पिलांशी असलेल्या संबंधाबाबत तुमचा अनुभव लिहा। इथे आपला प्रश्न आहे बघा, पुढील ओळीचे रसग्रहण करा। सर्वेशी झेपावे पक्षिणी, पिली पडताची धरणी, भुकेले वत्सरावे धेनू हुंबरत धावे। उत्तर कसं लिहायचं आहे तर आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्ये या तीन पद्धतीने लिहायचं आहे। तर पहिली पद्धती आहे ती आशय सौंदर्य। आशय सौंदर्यामध्ये आपल्याला काय लिहायचं आहे तर वारकरी संप्रदायातील कवी संत नामदेव यांचा अंकिला मी दास तुझा हा अभंग आहे। या अभंग आहे आणि कोण आहे तर वारकरी संप्रदायाचे संत नामदेव यांचा हा आहे। या अभंगात संत नामदेवांनी काय सांगितलेले आहे तर विठ्ठलाला आई संबोधलेलं आहे आणि तिने तिचा प्रतिपाय करावा अशी विनवणी केलेली आहे। मायेची नित्यपाखरण देवाने आपल्यावर करावी हा आशय या कवितेतून व्यक्त होतो। पुढचं आहे याच्यामध्ये काव्य सौंदर्य। काव्य सौंदर्य दोन चरणामध्ये पक्षिणी आणि गाय या दोन माताचे दृष्टांत संत नामदेवांनी दिलेले आहेत। दोन उदाहरणं दिलेली आहेत। दोन उदाहरणं कोणते आहेत तर एक आहे गायीचं आणि एक आहे काव्य सौंदर्य। प्रस्तुत दोन चरणामध्ये पक्षिणी आणि गाय या दोन माताचे दृष्टांत संत नामदेवांनी दिलेले आहेत। विठ्ठलांची आळवणी करताना ते म्हणतात, आपले पिल्लू फांदीवरून पडत असताना जेव्हा पक्षिणी पाहते तेव्हा त्याचे रक्षण करताना ती वेगाने जमिनीवर झेप घेते व पिलाला वाचवते। तसेच वासरू जेव्हा भुकेले होते तेव्हा त्याच्या ओढीने गाय पाना पाजण्यासाठी हंबरत धावते। भाषिक वैशिष्ट्ये कशी सांगितलेली आहे तर अतिशय लाडीवाड शब्दामध्ये पक्षिणी व गायीचा मातृभाव येथे व्यक्त होतो व बाळाची व्याकुळता मनाला भिडते। झेपावे धावे या क्रियापदातून बाळाची ओढ प्रकल्पाने गडद केली आहे। पक्षिणी व गाय यांच्या दृष्टांतातून संत नामदेवांनी प्राणी पक्षामधील मातृप्रेमाचे दाखले गुंफले आहेत। पुढचा प्रश्न आहे, आई प्राणी पक्षी यांच्या मातृप्रेमाचे कवितेतून व्यक्त झालेले वर्णन तुमच्या शब्दात सांगा। उत्तर आहे, संत नामदेवांनी श्री विठ्ठलाला माऊली असे म्हटले आहे आणि आपण स्वतःचे तिचे तान्हुले आहोत असा आशय अभंगात व्यक्त केला आहे। माता बाळाची काळजी घेते, त्याचे दुखले खुपले मायेने पाहते, बाळाला काही लागले तर तिचा जीव कासावीस होतो। तशीच हरिणी आगीत सापडलेल्या बाळाचे रक्षण करण्यासाठी धावून जाते।
तसेच झाडावरून पडलेल्या पिलाला वाचवण्यासाठी पक्षीने त्याच्याकडे झेप घेते. आई मूर्तिमंत करुणा आहे, साक्षात दयाळू आहे. विठ्ठल माऊलीने आपला सांभाळ करावा, प्रतिपाळ करावा. संसाररूपी आगीत होळपणाऱ्या आपल्या मनाला मायेची फुंकर घालावी. माझे जीवन कृपेच्या वर्षावाने फुलावे. अशा प्रकारे संत नामदेवांनी आई, प्राणी, पक्षी यांच्या मातृप्रेमाचे वर्णन कवितेत केले आहे. पुढचा प्रश्न आहे, संत नामदेवांनी परमेश्वराकडे केलेली विनंती स्पष्ट करा. उत्तर आहे, संत नामदेवांनी श्री विठ्ठलाला माऊली, आई असे म्हटले आहे. आईची माया जशी बाळावर वर्षाव करत असते, तशी मायेची व प्रेमाची पाखर हे देवा तू माझ्यावर अविरत करावीस, अशी विनंती संत नामदेव या अभंगात करतात. अशी विनवणी करताना त्यांनी प्राणी पक्ष्यामधील मातृप्रेमाची 3 उदाहरणं दिलेली आहेत. झाडावरून अचानक धरतीवर पडलेले पिल्लू जेव्हा पक्षीनी पाहते, तेव्हा ती त्याला वाचवण्यासाठी तत्परतेने झेप घेते. वासराला भूक लागते व ते हंबरते. त्याची भूक तात्काळ जाणून त्याला दूध पाजण्यासाठी हंबरत वासराकडे धावत येते. रानात पेटलेल्या वणव्यात हरिणीचे पाडच सापडले तर हरिणी चिंतित होते, व्याकुळ होते. त्याप्रमाणे संत नामदेव श्री विठ्ठलाला मातृप्रेमाचा वर्षाव करायला सांगतात. श्री विठ्ठलाने पाण्याने भरलेला ढग होऊन चातकरूपी माझ्यावर मायेचा वर्षाव करावा, अशी विनवणी संत नामदेव करतात. आता एक प्रश्न आहे बघा, पक्ष्यांच्या, प्राण्यांच्या आपल्या पिलाशी असलेल्या संबंधाबाबत तुमचा अनुभव लिहा. आम्ही कोंबड्या पाळल्या आहेत. त्यांच्यासाठी सुंदर खुराडे केले आहे. त्या कोंबड्यापैकी एक कोंबडी माझी अत्यंत प्रिय आहे. पांढऱ्या शुभ्र रंगाची काळी शेपटी असलेल्या या कोंबडीचे नाव मी श्वेताली असे ठेवले आहे. एकदा श्वेताली खुडूक झाली. आईने तिला मऊ गवताच्या गादीवर अंडी उबवण्यास बसवली. सुमारे 21 दिवसांनी श्वेतालीला पांढरी व राखाडी अशी 9 पिल्ले झाली. पिल्ले आईच्या अवतीभोवती असायची. श्वेताली त्याची काळजी आपल्या चोचीने घ्यायची. त्यांना चोचीने निवडून अन्न धान्य खाऊ घालायची. दुपारी निवांत झाडाच्या सावलीत पिल्लांना पंखात घेऊन पडून रही. पिल्ले चिवचिव करून डोके वर काढून टुकटुक बघत असायचे. एखादे पिल्लू दूर गेले तर श्वेताली त्याला करकर आवाज करीत दम देऊन बोलावून घेई. एकदा घारत्या पिल्लावर झेप टाकून आली, तेव्हा श्वेतालीने चवताळून घरच्या अंगावर धावून गेली. आई पिल्लाचे रक्षण करते हे यातून दिसून येते.